व्यावसायिकांसाठी दिवाळीतील महत्त्वाचा दिवस म्हणजे पांडव पंचमी, ज्याला लाभ पंचमी, सौभाग्य पंचमी, ज्ञान पंचमी आणि लाभ पंचम असंही म्हणतात. धनत्रयोदशीपासून सुरू होणाऱ्या दिव्यांच्या सणाचा शेवट या दिवशी लाभ पंचमीला संपतो. यावर्षी लाभ पंचमी किंवा पांडव पंचमी शनिवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी आहे. व्यापारी वर्गात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. शिवाय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्यांना लक्ष्मीपूजन करणं शक्य झालं नाही ते सुद्धा पांडव पंचमी किंवा लाभ पंचमीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करतात. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्ती देखील या दिवशी शुभ मुहूर्तावर व्यवसाय सुरू करतात, कारण या तिथीमुळे सुख समृद्धी वाढते, व्यवसायात प्रगती होते. शिवाय असं मानलं जातं की या दिवशी भगवान शिवांचा परिवार आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यास सर्व बाधाही नष्ट होतात आणि या तिथीच्या नावानुसार लाभ होतो. यावर्षी लाभ पंचमीची तिथी काय असेल, शुभवेळ काय असेल आणि त्याचं महत्त्व काय आहे, पूजा कशी करावी या संबंधित सर्व माहिती चला जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. तर लाभ पंचमी किंवा पांडव पंचमीचा शुभ मुहूर्त कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:03 सुरू होईल आणि ती दुसऱ्या दिवशी 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:18 असेल. उदय तिथीनुसार सकाळी लाभ पंचमीचा शुभ मुहूर्त 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:45 पासून ते सकाळी 10:19 असेल. हा कालावधी 3 तास 34 मिनिटाचा आहे. शिवाय लाभ पंचमी हा अज्ञात शुभ मुहूर्त आहे, म्हणून या दिवशी कधीही पूजा केली जाऊ शकते. असं मानलं जातं की लाभ पंचमीच्या दिवशी केलेल्या पूजेनं जीवनात, व्यवसायात आणि कुटुंबात लाभ आणि सौभाग्य प्राप्त होतं. या दिवशी व्यापारी नवीन खाते पुस्तकाचं उद्घाटन करतात आणि देवी लक्ष्मीला व्यवसायात वाढीसाठी प्रार्थना करतात, म्हणून या दिवशी कोणताही नवीन व्यवसाय सुरू करता येतो. शिवाय दिवाळीनंतर व्यापारी या दिवशी आपली दुकानं आणि प्रतिष्ठानही उघडतात. महाराष्ट्रात हा दिवस पांडव पंचमी म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राशिवाय गुजरातमध्ये हा दिवस दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणून अत्यंत थाटामाटात लाभ पंचमी म्हणून साजरा करतात. या दिवशी श्री गणेश आणि देवी लक्ष्मीचं पूजन केलं जातं. शिवाय दिवाळीला केल्या जाणाऱ्या पूजेसारखंच यालाही महत्त्व असतं. महाराष्ट्रात कडक पंचमी या नावानं सुद्धा ही तिथी ओळखली जाते. या कडक पंचमीला इलेक्ट्रिशियन, कापड व्यापारी, मिठाईवाले, अनेक दुकानदार दिवाळीसारखीच या दिवशी पूजा करतात. पंचमी तिथी ही खरंच खूप महत्त्वाची तिथी मानली गेली. या दिवशी पूजन कसं करावं, तर या दिवसापासून नवीन हिशेब वही लिहिण्यास सुरुवात केली जाते. म्हणून या दिवशी गणपती, आई सरस्वती आणि देवी लक्ष्मीची पूजा करणं गरजेचं आहे. त्यानुसार सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी, सूर्याला जल अर्पण करावं. त्यानंतर घर, व्यवसायाचं ठिकाण असलेल्या देवघराची साफसफाई करावी. शिवाय गणपती आणि देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. हा दिवस संसारातील सर्व मनोकामना पूर्ण करणारा मानला गेलाय. शिवाय या दिवशी भगवान शिवांचं पूजन केल्यानं देखील जीवनातील सर्व दुःख, कष्ट दूर होऊन सुख समृद्धी प्राप्त होते. याचबरोबर दिवाळीच्या दिवशी ज्या व्यक्ती लक्ष्मीपूजन करू शकले नसतील ते सुद्धा या दिवशी लक्ष्मीपूजन करू शकतात. दिवाळीत केलेल्या लक्ष्मीपूजे इतकाच लाभ या दिवशी केलेल्या पूजेला मिळतो. शिवाय या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान शिव, भगवान हनुमान आणि श्री गणेशाच्या मूर्तीची पूजा करावी. मौली सुपारीवर गुंडाळून तांदळाच्या ताटात श्री गणेशाच्या रूपात विराजमान करावी. त्यानंतर श्री गणेशाची पूजा करावी. चंदन, कुंकू, अक्षता, फुले आणि दुर्वा अर्पण करावा. यानंतर भगवान शिवशंकरांची भस्म, बेलपत्र, धोत्रा आणि पांढरे वस्त्र अर्पण करून पूजा करावी. शिवाय नैवेद्य अर्पण करून नवीन खाते बुकावर शुभ लाभ परिणाम लिहून व्यवसाय सुरू करावा. शिवाय पांडव पंचमी किंवा लाभ पंचमीच्या दिवशी आणखी काही उपाय सुद्धा केले जाऊ शकतात. लाभ पंचमीच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरिबांना अन्नदान, वस्त्रदान यासह आर्थिक मदत करावी. असं केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा कायम मिळते. शिवाय बुद्धीच्या विकासासाठी हा दिवस लाभदायक मानला गेलाय. त्यामुळे या दिवशी पुस्तकांचं आणि माता सरस्वतीचं पूजन करावं आणि पुस्तकं दान स्वरूपात किंवा भेट स्वरूपात द्यावी. प्रत्येक व्यावसायिकाला आपल्या व्यवसायात वृद्धी व्हावी असं वाटत असतं. व्यवसाय वृद्धीसाठी लाभ पंचमी फायदेशीर ठरते. या दिवशी हिशेब वहीचं पूजन केल्यानंतर त्यात हिशेब लिहिण्यास सुरुवात करावी. असं केल्यानं माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. शिवाय हिशेब वहीत लिखाण करण्यापूर्वी वहीच्या पहिल्या पानावर मध्यभागी शुभ आणि लाभ लिहिल्यानंतरच हिशेब लिहिण्यास सुरुवात करावी. या दिवशी श्री गणेश, माता सरस्वती आणि देवी लक्ष्मीची आरती करून मिठाईचा नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर प्रसाद वाटप करावा.
पांडव पंचमी पूजा किंवा लाभ पंचमी पूजेलाच सौभाग्य लाभ पंचम असंही म्हणतात। हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो जो पंचमीच्या दिवशी साजरा केला जातो। सौभाग्य आणि लाभ म्हणजे चांगला नफा, यामुळे हा दिवस भाग्याचा आणि शुभ लाभाचा दिवस मानला गेलाय। या दिवशी पूजा केल्यानं लाभ, सौभाग्य आणि जीवन, व्यवसाय आणि कुटुंबात प्रगती होत असते। भारतातील काही भागात लाभ पंचमीच्या दिवशी अनेक जण विद्येची पूजा करतात आणि बुद्धी आणि ज्ञानासाठी प्रार्थना करतात। शिवाय लाभ पंचमीच्या दिवशी गरजू लोकांना कपडे, मिठाई, पैसे आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करतात। लाभ पंचमीच्या दिवशी अनेक जण एकमेकांना भविष्यात चांगल्या नफ्यासाठी शुभेच्छाही देतात। लाभ पंचमी किंवा पांडव पंचमीसाठी एक पौराणिक कथा सुद्धा आहे। कार्तिक शुक्ल पंचमीला पांडवांनी महाभारत युद्धात विजय मिळवला होता असं सांगितलं जातं। तर आणखी एका कथेनुसार 5ही पांडव एक करून कार्तिक शुक्ल पंचमीलाच पृथ्वीवरती अवतरित झाले। सर्वात आधी कुंतीनं धर्मराजाचं आवाहन या कार्तिक शुद्ध पंचमीला केलं। त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजेच कार्तिक शुक्ल शुद्ध पंचमीला वायुदेवाचं, त्यानंतर इंद्राचं आणि मग अश्विनी कुमाराचं आवाहन करून युधिष्ठिरपासून सहदेवापर्यंत 5ही पांडवांचं आगमन हे कार्तिक शुक्ल पंचमीला झाल्यामुळे या दिवसाला पांडव पंचमी असंही म्हटलं जातं। याशिवाय महाभारतात झालेल्या कौरव आणि पांडवांच्या घनघोर युद्धात पांडवांनी याच पंचमीला विजय मिळवला होता असंही म्हणतात। म्हणून या दिवशी गावखेड्यांमध्ये 5 पांडवांची पूजा केली जाते। हे 5 पांडव गायीच्या शेणापासून अंगणात तयार केले जातात। त्यावर रांगोळी काढून अक्षदा, फुले वाहून त्याची पूजा केली जाते। शिवाय पंचमी हा दिवस जेव्हा पांडवांनी भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेनं कौरवांचा पराभव केला, हा तोच दिवस होता। म्हणून तेव्हापासून 5 पांडवांची पूजा करण्यासाठी पांडव पंचमी साजरी केली जाते। पांडवांसारखे पुत्र मिळावेत यासाठी या दिवशी श्रीकृष्णासह पांडवांची पूजा केली जाते। या दिवशी घराला शेण मांडलं जातं आणि गोवर्धन पूजेप्रमाणेच गायीच्या शेणापासून पांडवांच्या मूर्ती बनवून त्याची पूजा केली जाते। मात्र प्रत्येक भागात वेगवेगळ्या उपासनेच्या पद्धती प्रचलित आहेत। 5 पांडवांचं चरित्र म्हणजे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे 5 पांडव। युधिष्ठिर हा धर्मनिष्ठ आणि सत्यवादी योद्धा, भीम त्याच्या शारीरिक सामर्थ्यासाठी प्रसिद्ध, अर्जुन एक महान योद्धा आणि धनुर्धारी म्हणून जगप्रसिद्ध होता, नकुल हा एक निपुण घोडेस्वार आणि प्राणीतज्ञ होता, तर सहदेव तलवारबाजी आणि त्रिकालदर्शी होता। या 5 व्यतिरिक्त महाबली कर्ण हा देखील कुंतीचा पुत्र होता, परंतु त्याची गणना पांडवांमध्ये होत नाही। असा हा पांडव पंचमीचा सण महाराष्ट्रात सर्वत्र साजरा केला जातो। तुमच्याकडेही अशा प्रकारे पांडव पंचमी साजरी करता का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। या व्यतिरिक्त पांडव पंचमी संबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंट करून नक्की विचारा। त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।